नमस्कार. मी विद्या शिरसाट आपले स्वागत करते मनाच्या गाभारातील कवितांमध्ये. बंधू आणि भगिनींनो, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक गाभारा असतो, ज्यात दडलेला असतो अनमोल खजिना आपल्या सर्जनशीलतेचा आणि आपल्या अभिव्यक्तीचा. असाच काहीसा एक कवितांचा खजिना मी आपणासमोर ठेवणार आहे आणि या मनाच्या गाभाऱ्यातील कवितांमधून मी स्वतः लिहिलेल्या कविता आपणासमोर सादर करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, माझी जी आजची कविता आहे, या कवितेचं नाव आहे ठेव हिम्मत. आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक लोक बघतो की जे निराशेत आणि जीवनाच्या वादळांना घाबरून जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. आणि अशाच आजूबाजूच्या परिस्थितीला बघून मी ही कविता लिहिली आहे. तर सादर करते आपणासमोर ही कविता ठेव हिम्मत. कवितेचं शीर्षक ठेव हिम्मत आणि कविता आहे. आयुष्याची गणिते नाही सुटली, आयुष्याची गणिते नाही सुटली, सोडवायची आहेत आपणच आपली. पांगड्या मनाचा तर देवही वाली नाही, पांगड्या मनाचा तर देवही वाली नाही, ढग जमलेत फक्त रात्र ती झाली नाही. मला इथे म्हणायचं आहे की जर आपणच निराश झालो, हताश झालो, आव्हानांना घाबरून गेलो, तर अशा वेळेला आपल्याला कोणी म्हणजे कोणीही मदत नाही करू शकत. आणि बऱ्याचदा आव्हानं हे फार लहान असतात, आयुष्याच्या तुलनेने आव्हानं लहान असतात, म्हणून फक्त ढग जमलेले असतात, रात्र झालेली नसते. पुढे मला म्हणायचं आहे, रडायचं नाही लढायचं आहे, दुर्गम पर्वतही चढायचं आहे. रडायचं नाही लढायचं आहे, दुर्गम पर्वतही चढायचं आहे. जोवर हातपाय शाबूत आहे, तोवर सर्व काबूत आहे, तोवर सर्व काबूत आहे. भविष्याच्या चिंतांनी ग्रासून जाऊ नको आजच त्रासून. आपण बऱ्याचदा फक्त भविष्यात कसं होणार, काय होणार या गोष्टीने एवढे व्याकुळ होतो की आपण अतिशय त्रासून जातो. म्हणून मी हे लिहिते की भविष्याच्या चिंतांनी ग्रासून जाऊ नको आजच त्रासून. दृष्टी फिरव जरा बघ, दृष्टी फिरव जरा बघ, सर्व सोसतात दुःखाची धग. सर्वच तर जग दुःखी आहे. दृष्टी फिरव जरा बघ, सर्वच सोसतात दुःखाची धग. कर साहस, ठेव हिम्मत, मोज त्यासाठी कष्टाची किंमत, मोज त्यासाठी कष्टाची किंमत. तर अशी ही माझी कविता. कष्टाची किंमत आपल्याला मोजून हिम्मत ठेवायची आहे आणि आपल्याला आपल्या जीवनाची आव्हानं पेलून दाखवायची आहे. हे मला इथे आपल्यासमोर या कवितेच्या माध्यमातून मांडायचे होते. बंधू आणि भगिनींनो, आपणास ही कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय भारत.